हॅलो नमस्कार, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज होती पौर्णिमा आणि त्यासाठीच आम्ही चाललेलो गाणगापूर दर्शनासाठी. तर रात्रभरचा प्रवास नेहमी असतो, पण यावेळी काय झालं, जाताना आम्हाला थोडंसं उशीरच झाला. म्हणजे यांची झोप वगैरे पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे थोडंसं उशिरा निघालो आम्ही. आणि घरातूनच मग 4-4:30च्या दरम्यान निघालो. आणि यावेळी उशीर झालेला जायला, त्यामुळं पोचायला पण उशीर झाला, सगळीकडेच उशीर. आणि जाता जाता आमचे गाडीचे एक टायर जे होतं तर ते पण पंक्चर झालं. त्याच्यात पाऊण तास गेला आमचा, त्यामुळे बराच वेळ झालेला आम्हाला. तर असा हा प्रवास आमचा चालू होता. थोडंसं 8-9 वाजता पोहोचल्यानंतर आम्ही मग थोडंसं अक्कलकोटच्या पाठीमागच होतो. मग तिथं थोडासा नाश्ता केला. मध्येच थोडासा रोड पण खराब होता, त्यामुळं मग त्या स्पीड अजूनच गाडीची कमी झाली. आणि पौर्णिमेला भरपूर गर्दी असते. आणि आता तर नवीन वर्षावर 1-2-3 दिवस, म्हणजे आज तर 3 तारीख आहे, तर 1-2 आणि 3 तारखेपर्यंत भरपूर गर्दी होती. तरी आज तिसऱ्या दिवशी थोडीशी कमी होती असं तिथले लोक वगैरे सांगत होते. तर दरवेळी संगमावरती आलो आम्ही, पोहोचलो आता फायनली संगमावरती. आणि म्हणजे हा इथं भीमा आणि गोदावरी नदीचा इथं संगम आहे. तर इथं पायरीला पाणी टेकायचं आधी. आणि यावेळी पाहू शकता तुम्ही, भरपूर आतमध्ये असं पाणी गेलं आहे. ज्यात उन्हाळ्यात चालू झाला तसं पाणी इथलं खूप कमी होतं. आणि यावेळी थोडीशी स्वच्छता वाटत होती, बघून तर इथं खूप खराब वाटते. पण यावेळी थोडेसे सफाई कामगार वगैरे होते, त्यामुळे जरा स्वच्छ वगैरे करत होते. तर यावेळी त्यामुळं मग आम्ही काही आंघोळ वगैरे नाही केली, फक्त हातपाय सगळ्यांनी धुवून घेतले. आणि इथं पाण्यामध्ये दिवा वगैरे सोडत होते. इथं ननंदबाई आणि मिस्टर होते, तर ते आतमध्ये गेले होते बऱ्यापैकी. तर आधी त्यांनी दर्शन घेतलं आणि मग इथं आधी हातपाय धुवून मगच आम्ही मंदिरामध्ये जातो दरवेळी. पाण्यामध्ये थोडंसं गेला तर जपून जा, कारण चिखल आणि थोडंसं दलदल टाईप पण असतं, त्यामुळं जर नवीन असेल तर अंदाज येत नाही आपल्याला. त्यामुळं थोडंसं असं जपूनच जायचं आतमध्ये. मी तर आतमध्ये जास्त जात नाही, कारण मला पोहायला येत नाही. पोहायला जर येत असेल तर थोडंसं टेन्शन कमी असतं. कारण मागच्या वेळी आम्ही आलो तर एक घटना अशी घडली होती की 4-5 वर्षाचा मुलगा होता आणि तो पाण्यात तसाच, म्हणजे असंच एकदम कडेला गेलेला दिवा सोडायला आणि तो तसाच गेला. त्यामुळं खूप वाईट वाटत होतं. तर यावेळी काय पाणी कमी आहे, त्यामुळे जास्त लोक पण आतमध्ये जात नव्हते. त्यामुळं बाहेर कुठं गेलं की मुलांवर थोडंसं जास्तच लक्ष द्यायचं, म्हणून मग मी आधी बाहेर थांबलेले. आता हे दोघं बाहेर आल्यानंतर मग मी थोडंसं सूर्याला अर्घ्य पाणी जे आहे ते इथलंच नदीचं अर्पण केलं, थोडेसे हातपाय धुतले. आणि मग आता आमचा पुढचा प्रवास म्हणजे दर्शनाचा प्रवास. आता पुढचं मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं होतं. मंदिरामध्ये आतमध्ये थोडीशी गर्दीच होती, त्यामुळं मग आधी आम्ही एक राऊंड मारून घेतला. पाहू शकते तुम्ही, भरपूर गर्दी होती. आणि कोणत्याही पौर्णिमेला जा, इथं गाणगापूरमध्ये खूप प्रसिद्ध क्षेत्र आहे ना, ते महात्म्यच तसं आहे इथं मंदिरामध्ये, त्यामुळं थोडंसं गर्दी जास्तच असते नेहमी. आणि आज आम्हाला पोहोचायला उशीर झाला, तर त्यामुळे अजूनच जास्त गर्दी होती. तर आता इथं नारळ वगैरे फोडून घेतले आम्ही. आणि यावेळी मी धागा तर म्हणजे आम्ही बांधत नव्हतो कधी, तर पण कारण आम्ही 5 पौर्णिमा केल्याबरोबर, तर आज शेवटची 5वी होती. आणि याचा अनुभव पण मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनवून सांगेनच नक्की. तर आपली काही इच्छा वगैरे असेल तर ती मागायची देवाजवळ. आणि एक धागा आपल्या 2 धागे देतात, ते घेतानाच देताना 2च देतात. नसेल तर आपण मागून घ्यायचे. एक इथं मंदिराजवळ बांधायचा आणि एक आपल्या हातामध्ये बांधून घ्यायचा. तर गर्दी पाहू शकताय. आणि हा आपला जो औदुंबर पण आहे, आणि सोबत पिंपळाचं पण बाहेर वृक्ष आहे. आणि हे खूप मोठे आहेत वृक्ष, म्हणजे खूप जुने आहेत. कितीतरी वर्षापूर्वीपासूनचे जे म्हणजे दत्तगुरूंनी जे इथं स्वतःच्या हाताने लावलेले आहेत, तर ते आहेत हे वृक्ष. तर या वृक्षाच्या खालीच असं मूर्ती पण आहे इथं. पण गर्दी जास्त होती, त्यामुळे व्हिडिओ वगैरे मला काही नीट बनवता आला नाही, तरी मी घेतलं आहे. तर संगमरवरची मूर्ती आहे, म्हणजे वरून तर दगड तसाच वाटतो तो संगमरवरचा. आणि बाहेर आलो आम्ही फायनली. तर इथं या साईडला इथं हा धागा जो मी मगाशी सांगितलं इच्छापूर्तीचा, तर तो बांधत होते. तर इकडं ननंदबाई बांधत होत्या आणि इकडं मिस्टर बांधत होते.
त्यानंतर इथूनच एक्झिट आहे आणि सगळ्यांचं पारायण वगैरे तर चालूच असतं बघा प्रत्येक वेळी आलं तर इथं हे पारायणला असे लोक नेहमी बसलेले असतात. जर गर्दी कमी असेल तर इथं मी नेहमी 11 प्रदक्षिणा घालायचे, नसेल तर मग एकच घालायचे. तर आज गर्दी भरपूर होती त्यामुळे एकच प्रदक्षिणा घातली. आणि प्रदक्षिणा घालताना मेन पाणी खूप म्हणजे खाली चिखलच असतो एनी टाईम, थोडं थोडं पाणी असतं कारण संगमामध्ये नदीमधून पाणी आणतात लोक आणि ते इथं आतमध्ये जे आपला कल्पवृक्ष आहे तर तिथं अर्पण करतात. त्यामुळे सगळं चिखल बाजूला झालेलाच असतो. आणि हा बाहेरचा परिसर, मंदिरातून बाहेर आलं ना की इथं हे पिंपळाचं झाड आहे तर त्याला पण त्याच्या म्हणजे त्या पिंपळाच्या झाडाच्या तिथंच पिंड आहे, देवीची मूर्ती आहे. कधी मूर्ती ठेवतात कधी फोटो ठेवतात, तर त्यामुळे इथं पण भरपूर जण प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर मग आम्ही चाललेलो पुढच्या प्रवासासाठी. नारळ वगैरे जे काही होतं तर घेतलेलं ते मग त्यांचे पैसे वगैरे दिले आम्ही आणि आता इथून पुढच्या प्रवासाला. तर इथं या दिवशी पौर्णिमे दिवशी गाणगापूरमध्ये खूप अन्नदान हे करतात. तर आज ननंदबाईंचा पण माझ्या उपवास होता, दीदींचा आणि मिस्टरांचा पण. तर त्यामुळं मी आणि मुलींसाठी थोडासा भात घेतला. मग भात थोडा तिखट होता तो, त्यामुळं काही मुलींनी खाल्ला नाही, मग शेवटी मीच खाल्ला थोडा. पण म्हणजे 12 वाजता बरोबर आरती होते तर गाणगापूर मेन मंदिरामध्ये पण असतो आणि इकडं संगमावरती पण प्रसाद भेटतो. शक्यतो भात आणि शिरा वगैरे असंच असतं. तर आता यावेळी आज काहीतरी वेगळंच होतं, म्हणजे यात्रा होती इथं गाणगापूरची, त्यामुळं भरपूर गर्दी होती. इकडं बाजूला सगळे असे स्टॉल लागले होते यात्रेचे जसे लागते तसे. यात्रेमध्ये भरपूर काय काय होतं खायचं किंवा छोट्या मुलींचे क्लिप वगैरे, क्लच वगैरे असं बरंचसंच होतं, काय काय बांगड्या वगैरे. गर्दी भरपूर होती त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि दीदींनी थोडीशी केळे वगैरे वाटली. तर इथं केळे पण मंदिरामध्ये भरपूर वाटतात प्रसाद म्हणून. आणि मग आम्ही काही फोटोज काढले फक्त, कारण गर्दी भरपूर होती, त्या व्हिडिओ वगैरे काही बनवायला मला शक्य नाही झाला. बाहेरूनच थोडंसं फोटोज वगैरे घेतले आम्ही आणि मग तिथूनच निघालो. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब फॉलो नसेल केलं तर फेसबुकवरती फॉलो करा आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.